सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 46 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मालनला फकीर बाबाकडून सगळं कळलं आणि तिचं अख्खं माहेर उद्ध्वस्त झालं. ते सगळं ऐकून तिला प्रचंड धक्का बसला आणि तिला चक्कर आली. किती सुखा समाधानाने भरलेला इनामदार वाडा ती सोडून आली होती आणि आता इतक्या वर्षांनी जेव्हा ती तिथली हकीकत ऐकत होती तेव्हा हे सगळं असं व्हावं, त्याची सगळी राख रांगोळी व्हावी, हे तिच्यानं सहन होत नव्हतं. फकीर बाबानं तिला सावध केली, उठवलं आणि म्हणाली, मालन बेटा, सावर स्वतःला. पण तू कशी आहेस? वाटलं नव्हतं की तू पुन्हा भेटशील. मालन रडून म्हणाली, पण बाबा, हे सगळं कसं झालं? सूर्या दादा, चंदू दादा इतके कसे त्याच्या कचाट्यात सापडले? आणि फकीर बाबांनी त्यांना माहीत होती ती सगळी बातमी मालनला दिली. आणि सगळं सांगितलं आणि ते ऐकून मालनला खूप दुःख होत होतं. आणि ती म्हणाली, पण बाबा, माझा शशी कसा आहे? त्याचं काहीच सांगितलं नाही बाबा तुम्ही. आणि ते ऐकलं आणि बाबा म्हणाले, त्यानं पाटलाचा खून केला आणि सगळ्यांचा बदला घेतला आणि तो आता तुरुंगात होता. त्याला जेल झाली होती, पण असं कळतंय की तो तिथून सुद्धा पळाला मागच्या काही दिवसातच. चंद्रकांतची मौत झाली त्याचवेळी तो पळाला तुरुंगातून. आणि आता मात्र मालनला कळत होतं की तो फोटो ज्यावर इनामदार असं लिहिलं होतं, चंद्रानं ते वाचलं होतं. बहुतेक तो शशी होता का? माझा शशी, माझा लाडका शशी. आणि ही काय अवस्था झाली माझ्या माहेरची. किती हसतं खेळतं गोकुळासारखं होतं माझं माहेर. इनामदार वाडा सतत गजबजलेला असायचा, पण कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. आणि मालनच्या डोळ्यासमोरून शशीचं बालपण जात होतं. मालनात त्याशिवाय एक घासही न खाणारा, मायेनं तिच्याकडून तोंडावर हात फिरवून घेणारा, झोपायला सुद्धा तिच्याकडेच असायचा, तिच्याकडून गाणी म्हणून घ्यायचा, गोष्टी ऐकायचा. किती लाडका होता तो तिचा. मालन जेव्हा छगनसोबत लग्न करून आली तेव्हा सगळ्यात जास्त तिला शशीची आठवण येत होती. शशीला सुद्धा सगळ्यात जास्त तिची आठवण येत होती. पण हळूहळू मालनचा विषय घरात कुणीच घेतला नाही आणि शशी मालनला विसरून गेला. आणि मालन पुन्हा तिथून उठली आणि वेड्या पिशासारखी शाळेकडे धावली, ग्रामपंचायतकडे धावत गेली आणि जिथं त्या फरार कैद्याचे फोटो लावून जाहिरात केली होती, तो एखादा फोटो मिळतोय का हे ती बघत होती. आणि तिला एक फोटो सापडला. तिनं तो निरखून पाहिला आणि इतक्या वर्षानंतर शशी असा दिसतोय हे तिला कळलं. ती जेव्हा तिचं माहेर सोडून आली होती तेव्हा शशी 5-6 वर्षाचा असेल आणि आता इतका मोठा झाला होता. किती रुबाबदार होता, पण अंगावर कैद्याचे कपडे होते. आणि मालननं आता पिशवी उचलली आणि तडक तिच्या माहेरी निघाली. रस्त्यात रत्ना तिला भेटली आणि ती म्हणाली, मावशे, अगं कुठं निघालीस पावसा पाण्याची? मालन आता तिच्या तंद्रीत होती आणि तिच्या विचारात होती. तिला फक्त इनामदार वाडा दिसायचा, तिचे वाघासारखे 2 भाऊ दिसायचे आणि ती एसटी मिळत नाही म्हणून चालत निघाली. आणि त्याचवेळी आता इकडे मस्त झोप काढून चंद्रा उठली. तिनं अंगावरची गोधडी झटकली आणि तिचा पदर छातीवरून पडला होता. तिने अंगाला एक मादक असा मुरडा देऊन तिचा आळस झटकला आणि तिथेच बसलेला शशी तिच्याकडे एकटक बघत होता. आणि तिच्या त्या सकाळच्या मादक अदा बघून तो थोडा विचलित होत होता. मग तिनं त्याच्याकडे पाहिलं, थोडी संकोचली, पटकन उंच केलेले दोन्ही हात खाली घेतले आणि पुन्हा त्याला म्हणाली, हे काय बघतो र? बाई माणूस कधी बघितलं नाही का? तिकडं बघ की. आणि शशी हसून म्हणाला, बाई माणूस खूप बघितले, ते पण तुझ्यापेक्षा देखणे आणि सुंदर. पण आता भूत बघतोय म्हणून टक लावून पाहिलं. आता आवर पटकन, तुला ड्रॉप करून मला पुन्हा जायचं आहे. चंद्रा म्हणाली, लगेच जाशील का? शशी म्हणाला, मग इतकी सगळी रक्कम घेऊन तुझा पाहुणचार घेत बसू का? चंद्रा म्हणाली, मग काय त्यात, तू नाही का मला सांभाळलं इतक्या दिवस, तसंच माझ्याकडे राहिला तर हरकत नाही.
आणि शशी हसून म्हणाला, अगं तुला तुझं घर माहीत नव्हतं म्हणून तू राहिलीस, नाईलाज म्हणून. पण मला तर माझं घर माहीत आहे ना. आणि चंद्रा म्हणाली, तुझं घर मुंबईचं आहे का? तू तर काही सांगितलं पण नाही. आणि शशी म्हणाला, आता सोडते, त्याचा काही उपयोग नाही, उठ पटकन. आणि मग दोघांनीही आवरलं आणि त्या सगळ्यांचे आभार मानून ते गाडीकडे आले. पण आता इकडे रात्री एक घटना अशी घडली होती की रात्री ज्याला शशीनं हत्यार दिली होती त्याचा वास पोलिसांना लागला होता आणि त्यांची डील होण्याच्या आत पोलीस तिथं पोहोचू शकले नव्हते, नाहीतर त्याच वेळी कॅच केलं असतं शशीला. पोलीस उशिरा पोहोचले नेहमीसारखे म्हणून आणि मुद्देमालासहित हत्यारासहित पकडलं त्या माणसाला. आणि ती हत्यारं तुला कोणी दिली असं विचारल्यावर त्यानं सगळं सांगितलं. शशीचं वर्णनसुद्धा सांगितलं, शशीचं नावसुद्धा सांगितलं आणि शशीच्या मागावर पोलीस निघाले. मग शशी आणि चंद्रा गाडीकडे आले. शशीनं टायर बदलला. याच्यातच 1-1.5 तास गेला आणि पुन्हा ते चंद्राच्या घराच्या दिशेने निघाले. रस्त्यामध्ये झाडं पडली होती, रस्ते वाहून गेले होते आणि खास खळग्यातून चिखलातून गाडी काढून शशी कसा बसा चंद्राच्या घराच्या दिशेने निघाला आणि एके ठिकाणी गाडीला हादरा बसला. चंद्रा खूपच घाबरली आणि तिनं शशीच्या हातावर हात ठेवला. तसं तिच्या हाताचा स्पर्श होताच शशीने तिच्याकडे पाहिलं आणि ती मात्र तसंच हातावर हात ठेवून म्हणत होती, ए जरा नीट चालव की गाडी, तुला येते का नाही रे गाडी चालवायला? शशी म्हणाला, मग मुंबईवरून इथपर्यंत तुला कुणी आणली ग? आणि हा रस्ता असा आहे तर मी काय करू की हवेतून गाडी घेऊ का आता? आणि तो हात काढ आधी, मला गिअर बदलू दे. तसं चंद्रानं जीप चावत संकोचात हात बाजूला घेतला. मग इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ड्युटीवर आले आणि ते म्हणाले, यावेळी मुद्देमाल पकडला, पैसेही पकडले आणि तो मुंबईचा डीलर पकडला तर आपल्या कामगिरीवर नक्कीच आपले साहेब खुश होतील, असं म्हणून कंबर कसून ते शशीच्या शोधासाठी निघाले. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, तो नक्कीच मुंबईच्या दिशेने गेला असेल, काम झाल्यावर तो इथे कशाला थांबेल आणि काय माहीत आतापर्यंत पोहोचलासुद्धा असेल मुंबईमध्ये. दुसरे कॉन्स्टेबल म्हणाले, साहेब मला काय म्हणायचे, रस्ते खूप खराब झालेले आहेत, तो कुठेतरी अडकला असणार नक्कीच, आपण आपल्या हद्दीपर्यंत तरी त्याचा पाठलाग करूया. आणि आता पोलीस उलट्या दिशेनं म्हणजेच मुंबईच्या रस्त्यानं शशीला शोधत गेले आणि शशी पुढे गेला. जसजसं चंद्राचं गाव जवळ येईल तसा चंद्राला आनंद होत होता आणि गावाच्या वेशेतून जशी गाडी आत आली तसं दौलतच्या माणसानं चंद्राला बघितलं आणि तो पळतच दौलतकडे गेला. चंद्रा गावात आली हे सांगायला, कारण चंद्रा गावात आली की तिचे वेशीपासून धिंडोडे काढायचे अब्रूचे असं दौलतनं ठरवलं होतं. तो खूपच पळत पळत चालला होता माणूस आणि रत्नाला धडकला आणि रत्ना त्याला म्हणाली, अरे काय झालं, काय वाघ-बीघ लागला की काय मागं तुझ्या? आणि तो मला, अगं चंद्रा आली, धाकल्या मालकाला सांगायला चाललोय, मला बक्षीस मिळेल, असं म्हणून तो पळत गेला. आणि हे ऐकलं तसं रत्ना खूप घाबरली आणि ही चंद्रा पुन्हा गावात आलीच कशाला असं तिला वाटलं. आता तिचं काही खरं नाही, दौलत खूप पिसळला आहे, तिचा बदला घ्यायला टपलाय, त्यात मालनही इथे नाही तिला वाचवायला. आता काय करायचं, मलाच काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून चंद्राच्या दिशेनं रत्ना पळायला लागली, तिला तिथंच अडवायला आणि तिथूनच परत पाठवायला. आणि एका गाडीत बसून येणारी चंद्रा तिला दिसली आणि रत्ना गाडीला आडवी उभी राहिली. तसा शशीनं ब्रेक मारला आणि चंद्रा म्हणाली, रत्ना अगं आडवी का उभी राहिलीस गाडीला, तुला मरायचं आहे का, आधीच्याला नीट गाडी चालवायला येत नाही. तसं शशीनं तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि रत्ना खूप धापा टाकत तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, चंद्रा तू परत जा. चंद्रा म्हणाली, अगं पण का?
रत्ना तशीच धाप लागून बोलत होती आणि म्हणाली, दौलत तुला सोडणार नाही. मागचे 8 दिवस तो अख्खा गावभर फिरून सांगतोय की तू गावात आलीस की तुला नागडी करून वेशीपर्यंत फिरवणार, म्हणून तू परत जा. आणि चंद्रा म्हणाली, मी त्याच्या बापाला पण नाही घाबरत, बघूच काय करतोय. आणि रत्ना आता खूप घाबरली आणि तिच्या पाया पडून म्हणाली, चंद्रा माझं ऐक ग, त्याच्या ताकदीपुढे तू एकटी नाही काही करू शकत. आता त्या दोघींचं असं बोलणं चाललं होतं आणि शशी तिला म्हणाला, उतर खाली आणि मला सोड. आधीच इथपर्यंत आणली ती आणली आणि वरून म्हणते की मला गाडी नीट चालवायला येत नाही. नॉनसेन्स. आणि आता चंद्रा गुपचूप खाली उतरली आणि शशीनं गाडी वळवली. आणि रत्ना तिच्या खूप विनंत्या करत होती की तू गावात येऊ नकोस, हा तुझा नवरा आहे ना, मग तू त्याच्यासोबत परत जा. आणि इकडे दौलतला कळलं की चंद्रा आली आहे. तसा तो सुद्धा त्याची माणसं घेऊन चंद्राला आडवा निघाला. तिथेच तिच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे, तेही आजच्या आज, असं त्यानं ठरवलं. मग चंद्रा म्हणाले, रत्ना अगं माझी आई कुठे आहे, तिला तरी भेटू दे. लग्नाचा आता सगळा खेळखंडोबा झाला बघ, आणि हा माझा नवरा नाही. दौलतनं माझ्या लग्नाचं वाटोळं केलं. त्यानंच त्या रमेशला पाठवला होता माझ्यासोबत लग्न करायला. आणि हे ऐकून तर रत्ना आणखीनच घाबरली आणि म्हणाली, चंद्रा आता तो लय बिथरलाय बघ, आणि तुझी आईसुद्धा घरी नाही, ती पण कुठेतरी गेली सकाळीच. चंद्रा म्हणाली, आता आई कुठे गेली. रत्ना म्हणाली, माहीत नाही, मी तिला खूप विचारलं पण काहीच सांगितलं नाही. इतक्यात दौलत तिकडून येताना दिसला आणि रत्ना म्हणाली, चंद्रा तुला तुझ्या आईची शपथ, तू जा. मग आता चंद्राने एकीकडून येणारा दौलत बघितला आणि पाठीमागं वळून बघितलं तर शशी गाडी सुरू करून निघाला सुद्धा होता आणि ती लगेच तशीच शशीच्या गाडीच्या मागं पळायला लागली. आधी त्याचं लक्ष नव्हतं, पण नंतर त्यानं आरशामध्ये पाठीमागून पळत येणारी चंद्रा बघितली. आणि मनात म्हणाला, आत्ता कशाला पळते माझ्या गाडीच्या मागं. आणि शशीनं पाठीमागं वळून पाहिलं तर तिकडून येणारा दौलत त्यालाही दिसला. आणि आता शशीलाही वाटत होतं की तिला गाडीत घ्यावी. का कुणास ठाऊक, तो इथे तिला सोडायला आला होता, पण सोडू वाटत नव्हती. आता पावसाने रस्ते खराब झाले होते, मोठे मोठे खड्डे पडले होते, त्यातून शशीची गाडी हळूहळू जात होती. चंद्रा पाठीमागून पळत होती आणि शशी मुद्दाम गाडी न थांबवता पुढे पुढे जात होता आणि तिला त्याच्या मागे पळवत होता आणि आरशात बघून हसत होता मुद्दाम. चंद्रा आता खूप दमली, गुडघ्यावर हात ठेवून वाकून उभा राहिली आणि शशी पुढे निघून गेला सुद्धा. इतक्यात दौलतच्या माणसांनी तिला गाठलंच आणि दौलत तिला म्हणाला, शेवटी आलीस ना इथंच फिरून. तुझे सगळे रस्ते माझ्यापाशी येऊन थांबतात, कळलं का. प्रत्येक रस्ता माझ्याजवळ येऊन संपतो. आता कुठे जाशील ग जाऊन जाऊन, आता तुझी सुटका नाही. चंद्राला आता राग आला आणि आपलं काही खरं नाही असं तिला कळलं. तिनं तिचा विळा कुठे आहे ते शोधू लागली, पण आता ते सगळंच, तिची पिशवी, तिचा विळा, सगळं सगळं शशीच्या गाडीतच गेलं. तो तर काही थांबलाच नाही आणि आता आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल असं चंद्राला वाटलं. रत्ना आता घाबरली, पण ती दौलतच्या पुढे काहीही करू शकत नव्हती. दौलत आता पुढे आला आणि चंद्राच्या पदराला हात घालायला गेला. तसं चंद्रानं खाली वाकून मुठभर चिखल उचलला आणि त्याच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला, पण आता दौलतनं वरचेवर तिचा हात पकडला आणि तिच्या एक कानाखाली दिली आणि म्हणाला, साली 1.5 दमडीची नार तू माझ्यासारख्या मर्दाच्या नादी लागतेस का. आता तुझा माज पक्का जिरवणार. असं म्हणून त्यानं तिचा पदर खेचला आणि साडी फेडणार इतक्यात त्याच्या कंबरड्यात कुणीतरी सणसणीत लाथ घातली आणि दौलत चिखलामध्ये पालथा पडला.